साताऱ्याच्या कोरेगावातील वाठार स्टेशन येथे गांजा विकणारी महिला ताब्यात. 931 ग्राम गांजाई जप्त. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती माहिती. माळशिरस तालुक्यातल्या अकलूज पोलिसांची 3 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापेमारी. 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. सुप्रभात हॉटेलच्या तळघरात, हॉटेल अक्षय आणि हॉटेल शिवार अशा 3 ठिकाणी पोलिसांनी टाकले छापे. जुगार खेळणाऱ्या 43 लोकांवर केली कारवाई. पंढरपूर पोलिसांचा वाळू माफियांना दणका. वाळू तस्कराची पोलिसांकडून थेट येरवडा कारागृहात रवानगी. अवैध वाळू उपशासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या महेश शिंदेवर कारवाईचा बडगा. नाशिकच्या मालेगावात 4 सराईत दुचाकी चोरांना अटक. आरोपींकडून चोरीच्या 4 दुचाकी केल्या जप्त, तर दुसऱ्या एका गुन्ह्यात चोरी केलेली तवेरा गाडीचा आणखी एकाला अटक. नांदेडमधल्या चौभाळा भागात हातात शस्त्र घेऊन मध्यरात्री पसरवली दहशत. शस्त्र हाती घेऊन 5 तरुणांचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न. तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जिथे दहशत पसरवली तिथेच पोलिसांनी काढली तरुणांची धिंड. सांगलीत कर चुकवण्यासाठी एकाच नंबरवर 2 खासगी प्रवासी वाहनं. एकाच नंबरचे 2 टेम्पो ट्रॅव्हलर शेजारी उभं असल्याचं निदर्शनास आल्यानंतर प्रकार उघडकीस. पोलिसांकडून कारवाई करत दोन्ही वाहनं ताब्यात. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ अटकेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं राजस्थानमधल्या सिकर जिल्ह्यातून केली अटक. याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती कोर्टात सादर. चिमुकलीच्या अंगावर हत्याराचे नाहीत तर आरोपीसोबत झालेल्या झटापटीचे ओरखडे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची कोर्टात साक्ष. आतापर्यंत 30 साक्षीदारांची नोंदवण्यात आली आहे साक्ष. अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी कारवाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत. धाराशिवच्या भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी फटाके फोडत केलं समर्थन. दुधात होणारी भेसळ थांबली तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल, शेतकऱ्याची अपेक्षा. सोलापुरातील माढा तालुक्यामध्ये तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे दूध भेसळ बंद असून तुकाराम मुंढेंना साखर आयुक्त करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये दारूकांडाचं केंद्रबिंदू नेस्तनाबूत करण्यासाठी मागवला ट्रॅक्टर ब्रेकर. कर्नल सिंग विरसाचं घर आणि दारू अड्डा जमीनदोस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज. मुंबईतील पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं गूढ वाढलं. कलिंगड कापण्यासाठी वापरलेली सुरी तसेच ताट आणि भांड्यांवर कुठेही झिंक फॉस्फाईड न सापडल्यानं संशय बळावला. घरात सापडलेल्या उंदीर पळवण्याच्या हर्बल औषधात देखील झिंक फॉस्फाईड नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात समोर. गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई. रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्याला अटक. संबंधित व्यक्तीच्या हालचालींवर संशय आल्यानं चौकशी केली आहे. आरोपीकडून 1 लाखांचा गांजा जप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा फेर आढावा घेणार. परीक्षा केंद्र, सुरक्षा तयारीचा आढावा घेतला जाईल. नीट पेपरफुटीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व. आर्थिक संकटात सापडलेली बेस्टची राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र. निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युएटी आणि इतर देयके देण्यासाठी विशेष निधीची मागणी. अद्यापर्यंत रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण. सीएनजीतील झालेल्या दरवाढीमुळे रिक्षा टॅक्सी संघटनांकडून आरटीओला दरवाढ करण्याबाबत पत्र. कर्जदारांना आरबीआयचा दिलासा. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही. आरबीआयकडून पतधोरण जाहीर. गडचिरोलीत दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन कायम. प्रस्तावित विमानतळ आणि जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण होत असल्यानं शेतकरी आक्रमक. 20हून अधिक गावातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या. जालन्याच्या परतूर तालुक्यातल्या सातोना येथे कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारचा निषेध. कर्जमाफीतील जाचक अटींवर घेतला आक्षेप. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात आक्रमक भूमिका. चुलीवर स्वयंपाक बनवून शिवसेना महिला आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी. युनेस्कोनं नव्यानं जाहीर केलेल्या 12 ग्लोबल जिओ पार्कच्या यादीत बुलढाण्यातील लोणार सरोवराचा समावेश नाही. जागतिक मानांकनासाठी अद्यापही लोणार सरोवराला प्रतीक्षा.
50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेलं दुर्मिळ असं खारट पाण्याचं लोणार सरोवर हे जगातील सर्वात मोठं दुसरं सरोवर. म्हणून याचं नाव युनेस्कोच्या यादीमध्ये टाकावं असं मागे एक प्रस्ताव गेलेला होता, परंतु आता यादी जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये लोणारचं नाव नसल्यामुळे आम्ही लोणारवासी व इतर पर्यावरण रक्षक सर्व नाराजीचा सूर येत आहे. तरी हे नाव त्या यादीमध्ये यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. नाशिकमध्ये नंदिनी नदी महास्वच्छता अभियान, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये हरित कुंभ अभियानात साधू महंत देखील सहभागी होणार. नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेवेळी मंत्री गिरीश महाजन यांना सापडली पिस्तूल. उंटवाडी येथील नंदिनी नदी येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीमध्ये आढळून आली गंजलेली पिस्तूल. अज्ञात व्यक्तीनं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय. गोदावरी प्रदूषणाविरोधात विशेष पोलीस पथक कार्यरत. गोदावरी प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात 13 जणांवर कारवाई. गोदावरीच्या विविध 59 घाट परिसरात विशेष मोहीम राबवत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं आज जळगाव शहरात पर्यावरण रॅलीचं आयोजन. खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, मनपा आयुक्त धनेश्वर ढेरे यांच्यासह जळगाव शहरातील शेकडो पर्यावरणप्रेमी सहभागी. उल्हासनगरमधील अतिक्रमण नियमित होणार. लाखो नागरिकांना मिळणार घरासाठी हक्काची सनद. पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेल्या सिंधी बांधव 2 लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार मोठा दिलासा. रेडी रेकनरच्या केवळ 5% रक्कम भरून मिळणार मालकी हक्क. पंढरपूरमध्ये विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली पालखी मार्ग आणि पालखी तळाची पाहणी. आषाढीच्या दृष्टीनं दिल्या महत्त्वाच्या सूचना. तर पालखी सोहळ्यात भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्याही दिल्या सूचना. आषाढी वारीच्या कामांसाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी. निवडणूक आयोगानं आषाढीच्या कामांचे निर्णय घेण्यासाठी दिली परवानगी. ग्रामविकास विभागाकडून आषाढीसाठी 61 कोटींचा निधी. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. 50 कोटी रुपये इतका निधी साधारणपणे मला वाटतं यांचा रिलीज झालेला आहे ग्रामविकास विभागाकडून. जे काही इतर निधी आहे वारीच्या अनुषंगाने ज्या गरजेच्या गोष्टी असतात जिल्हाधिकाऱ्यांकडे पण निधी त्याचा रिलीज होईल. हिंगोलीत बाल कामगार कामावर ठेवणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांची मागणी. गोरेगावात जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामावेळी बाल कामगार कामावर ठेवल्याचा प्रकार. जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना विनंती आहे की तात्काळ त्या संबंधित गुन्हे दाखल करा. जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा विनंती आहे की या गंभीर बाबीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ संबंधित गुन्हे दाखल करा. अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील हे आपल्या माध्यमातून